जर त्याला फोन दिला ना तर एक कंटेंट होऊन जाणार. टेन्शन मध्ये बसलाय आपला मित्र एक टेन्शन मध्ये बसला. तर आता निघालोय बाईकवर देवदर्शनाला. सर्वात प्रथम आम्ही करणार आहोत खडी आईचं दर्शन, जे आहे ह्या डोंगरावरती. इकडनं खूप लहान दिसतोय, पण जवळ जाऊन बघूयात आपण किती मोठा डोंगर आहे आणि मजा काय इकडची. तर मित्रांनो, पोचलो आम्ही खडी आईच्या देवळात, जो लग्नाच्या डेस्टिनेशनपासून एक 5 किलोमीटर अंतरावर आहे. बाईकवर आलो आम्ही सगळेजण, घरातले सगळे कझिन्स वगैरे मिळून. यांच्या इथे अशी प्रथा आहे की प्रत्येक मंदिरामध्ये जाऊन पाया पडण्याचा कार्यक्रम त्यालाच म्हणतात. स्टार्टिंग इथून होते, जे गावचे लांब लांबचे मोठे मोठे देवळं आहेत, मंदिरं आहेत, तिकडे जाऊन पाया पडायचा. सो आलो आहे आता, आणि इथे आमची फोटोग्राफरसुद्धा रेडी आहे. आणि अनदर पर्सन टू इंट्रोड्यूस गौरी. हे असं नाही बोलायचं. तर इथं सपोर्ट घेत आणि सपोर्ट देत आम्ही चाललोय. खूप चढळ. हे काय प्रसाद? नैवेद्य आहे. ओके. कमरा हात ठेवून या का? ताट माझ्या हातात आहे. अशा प्रकारे तुमचे प्री वेडिंगचे नवस सुरू झालेत. तर फायनली पोचलोय पूर्ण मंदिराच्या पायऱ्यांजवळ. पण इकडचा व्ह्यू गाईस दाखवतो तुम्हाला. तू नाहीस, व्ह्यू बघा. व्हॉट अ व्ह्यू. अख्खा नाही, अर्धा तरी म्हासूर नाही दिसत असेल इकडनं. अर्धा नाही, ऑलमोस्ट हे घेऊन जा ना. म्हासूरने दिसतो. बघितलं काय व्ह्यू आहे ना. पावसाळ्यात व्ह्यू कसलाच दिसेल. वेटिंग पर्सन सगळे येत आहेत. हा दुसरा सेकंड कॅमेरामॅन आहे आपला शुभम, सुहासचा मित्र. आणि लेट कमर्स, ऑलवेज लेट कमर्स मागून येत आहेत. हे इकडनं येत आहेत. ह्या पायऱ्या आहेत मस्त, पण ह्या एवढ्या स्टीप आहेत ना की हवा निघते चढतानाच. आणि आम्ही मस्त जेवून चढतोय, त्यामुळे जेवून चढता चढता फुल टाईट होऊन चढतोय. तसं फुल टाईट नाही. स्कायज एवढे क्लिअर आहेत ना इकडे. अलॉंग विथ लेट कमर्स. Two hours later. तोफ ठेवले वरती. आणि वा, काय बेंचेस टाकलेत. आणि लोकेशन, व्ह्यू. काय तारीफ करू मी याची, तुम्ही बघूच शकताय. स्पॉटच कसला आहे. इकडे सुद्धा जाऊ शकतो, पण आता जायचं नाही. सगळे हाऊ हाऊ करत आलेत वरती. हवा निघाली सगळ्यांची.
वरचा भाग आहे मंदिराचा. प्रदक्षिणा चालू आहे आपण आता. काय ते तिकडे हा भूषणगडला जायचंच आहे मला. येऊया आता पण लग्न झाल्यावर एकदा. 4 hours later. तर मित्रांनो आता उतरलोय आणि उतरताना सुद्धा एक मोठा चॅलेंज आहे, कारण हा उतार आता खूप स्टीफ आहे. एक एक कॅरेक्टर्स आमचे हळूहळू हळूहळू चाललेत. दुसरा कॅरेक्टर फाइंडिंग व्हेरी चॅलेंजिंग. मी जर घसरलो ना मी डायरेक्ट पडतो. टायर जाईल डायरेक्ट खाली. स्पीड आता वाढत अजून 3 कॅरेक्टर्स पेंडिंग आहेत, पण हे प्रो आहेत. त्यामुळे आता चॅलेंज मला आहे उतरताना. इच्छा गावात स्टॉप नाही भेटत आहे बाबा तिकडनं. माझ्यासारखं यायचं मला, लेजंड सारखं चप्पल हातात घ्यायचे आणि मग चालेल. आता मी घातली आहे, आता नाही जमत. मी हातात अरे पण शूज घातल्यानंतर सॉक्स काढा, परत एवढं चॅलेंज करत राहा, तो नाही जमणार ना मग तेव्हा. पोचलो मस्त गार्डन पर्यंत. परत लेजेंडरी कॅरेक्टर्स हाच तोच हा. चला बाय बाय. आता जाऊ नेक्स्ट डेस्टिनेशनला, तिकडच्या व्हिडिओज दाखवेन परत तुम्हाला. आता पोचलोय दुसऱ्या मंदिराला, दुसऱ्या पायापडणीला, जानूबाईच्या मंदिरात. गावापासून थोडंसंच लांब आहे. हे मधल्या रस्त्यात होतं. आम्ही जेव्हा पुढे गेलेलो ते जरा पहिल्या इथे गेलेलो तिथे जास्त लांब होतं, आणि परत मागे येऊन आम्ही तिथे चालू आहे जानूबाईच्या मंदिरात. पाया पडायला जाऊ, दाखवतो तुम्हाला आतमध्ये कसं आहे. मस्त पुरातन काळातले मंदिरांसारखे फ्रेम आहे. श्री जानूबाई प्रसन्न. काय खायचं तुला? जानूबाई गणेश मंडळ महासुरने. आता पोचलोय तिसऱ्या लोकेशनला, भवानी माता मंदिरमध्ये. जय भवानी माता मंदिर. जय भवानी. जय भवानी. सगळी गावदेवीची मंदिर आहेत, आणि प्रत्येक मंदिरात असाच गाभारा मिळेल बघायला. इथे आता पोचलो 5व्या मंदिरात.
लिंबू त्याच्यात. आता घरी जाऊ दे ना पाणी जरा त्यावरती. फोटो काढ. एक क्लिप काढलं तर त्यामध्ये. गोपीनाथ म्हसोबा मंदिर पोहोचलोय फायनल डेस्टिनेशन, अरे फायनल लोकेशनला. आणि कसं असतं, मुलाच्या कडच्यांना पण आणि मुलीच्या कडच्यांना पण ही प्रथा करायचीच आहे. सो बाय चान्स ज्या मुलाशी लग्न होणार आहे तो पण सेम टायमाला इथे आलेला आहे आणि आम्ही सुद्धा सेम टायमाला इथे आलेलो आहे. व्हॉट अ कोइन्सिडन्स. अरेंज मॅरेजमध्ये हा कोइन्सिडन्स म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. मंदिर बघूयात आपण. तर झालेलं आहे पाया पडून वगैरे. मला दाखवतो बाहेर हा मंदिर कसं आहे. आणि खूप मस्त ऐसपैस जागा आहे. काय फंक्शन असलं मंदिरातलं, पूजा वगैरे असली, हा जागा पूर्ण ऑक्युपाय केला जातो. हनुमान मंदिर आहे मागे. जय श्री राम. बाहेरून मंदिराच्या सगळ्या मस्त दिसतात. पाया पड़ के हो गया मेरा. यार आउटसाइड, कम आउटसाइड मैन. आउटसाइड यू विल फाइंड अ गुड लाइट. तर फायनली सगळे देवस्थान करून परत आलोय, थकून हारून घरला. घरी पोचलोय. आता परत फ्रेश होऊन संध्याकाळी थोड्या वेळाने म्हणजे अर्ध्या तासातच परत जायचं आहे मेन ॲक्च्युअल कार्यक्रमला. आता हा होता सगळा प्रत्येक मंदिरात फिरून फिरून जायचा कार्यक्रम, जिथे पाया पडायचं प्रत्येक देवाला. आणि आता बघूयात आपण काय आहे, कारण आपल्याला पण माहीत नाही नक्की असता काय प्रोग्राममध्ये. ठीक आहे, चला आता फ्रेश होऊयात, चहा पाणी करूयात, नाश्ता करूयात मस्त. तर निघालो आहे आता फायनली मेन फंक्शनसाठी बाईकवरती. झालं पूर्ण अंधार आणि इकडनं आम्ही जाऊ आणि पोहोचू आपल्या लोकेशनवरती.